तर हा व्हिडिओ थोडासा उशिरा मी पाठवत आहे, शेअर करत आहे. तर हा भोगीचा आहे आणि भोगीच्या दिवशी आमच्या शेतातनं पावट्याच्या शेंगा वगैरे सगळं काढून आणलं. नंतर त्याची विक्री पण केली. जवळजवळ 5 ते 6 किलो शेंगा निघालेल्या होत्या. त्यामुळं बाकीचं मला काही शूट करता आलं नाही. त्यामुळं म्हटलं चला आता आमटीची तरी फोडणी कशी टाकते वगैरे हे सगळं सांगू. पहिल्यांदा भाज्या सगळ्या मी चांगल्या तेलामध्येच परतवून घेतल्या. कांद्याची पात वगैरे सगळं आमच्या शेतामध्येच होतं. वांगीसुद्धा शेतातलीच आहेत. फक्त बटाटा, फ्लावर बाहेरून आणला आणि मॅगीचा मसाला मी ह्याच्यामध्ये का वापरला कारण त्याच्यामुळे एक फ्लेवर जो गरम मसाल्याचा असतो तो खूप छान येतो आणि सोबतच ही घरची आमच्या लाल तिखट किंवा कोल्हापुरी चटणी. मी शक्यतो कोल्हापुरी पद्धतीनं चटणी करते आणि ही जी आमटी करायची आहे ना तर ह्याच्यात शक्यतो मी गरम पाणी वापरते कारण खूप छान टेस्ट येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. यावेळेस मला आमटी जरा कमी पडली कारण किंक्राती दिवशी खायची असते पण त्यावेळेला ती काही शिल्लकच राहिली नाही त्यामुळे नेक्स्ट